तर हॅलो सर्वांना. आज आपण बघूया गूळ, साखर किंवा काहीही न टाकता गोड पदार्थ, चिंच वगैरे असं काही न टाकता आपण कारल्याची भाजी एकदम छान कशी बनवू शकतो आणि कारलं अजिबात कडू लागत नाही. ज्यांना कारलं आवडत नाही या कडवटपणामुळे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी हे कारले घेतलेत, तर यांना मधोमध मी एक कट मारला आहे. जसे कारल्याची साईज असेल, आता याच्यापेक्षा जर मोठं असेल तर 3-4 खापा करून घ्यायच्यात. तर आता हे कारले मीडियम साईजचे आहेत, त्याच्यामुळे मी 2 खापा केल्यात आणि याच्यामध्ये बरोबर अशी गोल सुरी फिरवायची आहे, जेणेकरून याच्यातल्या बिया वगैरे तुम्हाला नको असेल तर ते निघू शकतं. काहींना बिया हव्या असतात तर 1-2 मध्ये राहून द्यायच्या, बाकी सगळं आपल्याला वाटण भरण्यासाठी हे कारले रिकामे करायचे. आणि ह्या कारल्याची रेसिपी बनवायला अजिबात टाईम लागत नाही. एकदम फास्टमध्ये होते, एकदम बारीक गॅसवरती मस्त होते. तुम्ही सकाळी टिफिनसाठी सुद्धा ही कारल्याची भाजी बनवू शकता. तर इथे आता मी असं सर्व ह्या कारल्यांमधल्या बिया काढून घेणार आहे आणि बाजूला मी एक कट मारणार आहे. मी दाखवते आता तुम्हाला पुढे मी कसं, म्हणजे आपण आतमध्ये मसाला भरल्यावरती ते कारल्याला चीर पडू नये म्हणून एक बाजूने फक्त कट मारायचे. तर आता मी सगळे कारले अगोदर साफ करून घेते व्यवस्थित. तर अशा प्रकारे सर्व कारले साफ झालेत. तर हे बघा, मी एक साईडने अशी चीर मारली आहे. एक साईडने अशी चीर मारली म्हणजे मसाला जास्त भरला जातो याच्यामध्ये. तर चला आता आपण पुढचं वाटण्याची तयारी करू. तर वाटण्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. भाजायचे नाही शेंगदाणे, कच्चेच शेंगदाणे मिक्सरला बारीक करायचे. आणि हा एक मोठा कांदा घेतला मी, तो बारीक कट करून घेणार आहे. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला खूप टेस्टी लागते ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी लागते ती. आता हा कांदा मी एकदम पातळ चिरून घेते. तर आता इथे एक कांदा घेतला आहे मी, तो कापलेला. शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे हा मी. थोडा जाडा भरडाचा आहे, जास्त पण बारीक नाही केले मी शेंगदाणे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे पण काही मसाले असतील ते तुम्हाला जे जे मसाले आवडतात ते सगळे ॲड करायचे. हळद टाकली मी, आमचा घरगुती मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर
मालवणी मसाला जो की मी यूज करते सगळ्या भाज्यांसाठी. मालवणी मसाला खूप छान लागतो. त्याच्यानंतर ॲड केलं आहे थोडंसं मीठ. आणि हे मिश्रणामध्ये आपल्याला हे सगळं झाल्यावरती कोथिंबीर कापून टाकायची थोडीशी. आता माझ्याकडे थोडी कोथिंबीर सुकलेली आहे, तरी पण मी टाकली. कोथिंबीरने एक वेगळी टेस्ट येते कारल्याला. एकदम मेथीच्या भाजीसारखं कारलं लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झालेलं ते. तर आता हे मिश्रण आपल्याला ओलसर करून घ्यायचं. त्याच्यासाठी मी थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सगळं. आणि मग हे असं ओलसर झाल्यावरती सगळ्या कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. व्यवस्थित भरून घेणार आहे आता मी हे सगळे कारल्यांमध्ये. आणि थोडंसं जे काही मिश्रण राहील त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते जेव्हा आपण वाफायला ठेवणार हे कारले तेव्हा त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचे. बिना पाण्याचे कारले अजिबात शिजवायचे नाही. थोडंसं तरी पाणी, कितीही कोवळे कारले राहू द्या, थोडंसं तरी पाणी टाकायचं. पाणी टाकल्यामुळे काय होतं, जो काय आपण मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये तो सर्व मसाला एकजीव होतो आणि खूप छान बनतं कारलं. किंवा कोणतीही भाजी घ्या तुम्ही, जर ती तुम्ही नुसती फक्त वाफेवरती शिजवायची आणि पाणी नाही टाकायचं असं अजिबात करायचं नाही. थोडं तरी पाणी ॲड करायचं. तर इथं व्यवस्थित असं मी दाबून एकदम जेवढा मसाला भरता येईल तेवढा भरला आहे. व्यवस्थित पुरला सगळ्या कारल्यांना मसाला मी जेवढा बनवलेला तेवढा. म्हणजे रुद्दूला सर्दी झाली आहे. तर इथं आता व्यवस्थित सगळा मसाला भरून घेतला मी. आणि मग आता आपल्याला काय नाही करायचं, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि हे कारले ते बारीक गॅसवरती वाफायला ठेवून द्यायचे. आणि मग तुम्ही बघा ते कारले किती भारी लागतात. आत्ता बनवले तर आत्ता पण छान लागतात, पण जर शिळे जर राहिले कारले असं म्हणतात टिकतात 1-2 दिवस. पण हे कारले एकदा जर तुम्ही बनवले ना तर सकाळीसाठी शिळं होण्यासाठी कारले अजिबात उरणार नाही, याची गॅरंटी मी देते तुम्हाला.